मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अध्ययन स्तर. मग आता अध्ययन स्तर कशा पद्धतीने करायचं हे आपण बघितलेलं आहे. मग आपण आज प्रॅक्टिकली घेणार आहोत की अध्ययन स्तर कसं असतं. या ठिकाणी आदित्य आपल्यासमोर आहे. आता आदित्य आपल्याला अध्ययन स्तरामध्ये जो शिकला आहे त्याच्याविषयी आपल्याला चाचणी करून दाखवणार आहे. तर मी त्याला प्रश्न विचारेल की आता 5000 ही संख्या आम्हाला दाखव. 5000 बरोबर आहे का? मला बरोबर आहे का? हो, यस, व्हेरी गुड. बस खाली आपल्या ठेव खाली. आता 4 मीटर दाखव. या ठिकाणी 4 आणि मीटर शोधा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे का? 4 मीटर 4 ही संख्या दाखव. बरोबर बरोबर दाखव. अशी 4 संख्या दाखव. 4 4 मीटर 4 आणि मीटर असं जवळ गेले. 4 मीटर. व्हेरी गुड. ठेव खाली. आता 6 डझन. 6 बघा आणि डझन बघा कुठे. 6 व्यवस्थित दाखव. 6 आणि डझन व्यवस्थित पकड. सरळ सरळ पकड. सरळ पकड. 6 6 डझन कसे 6 डझन. ठेव खाली. आता 3 वर्ष दाखव. 3 संख्या शोधते आणि वर्ष कुठे. 3 वर्ष. 3 अगोदर घे. 3 अगोदर घे. 3 वर्ष अशा ठिकाणी आपण बघू शकतो. ओके. आता दिनदर्शिका, जसं आपल्या घरामध्ये कॅलेंडर असतं ना, आता प्रसाद आपल्याला कॅलेंडर बनवून दाखवणार आहे. आता मी त्याला सांगेल की 7 तारखेला रविवार आहे, तर 7 तारखेला रविवार दाखव कुठे. या ठिकाणी. आता 1 तारीख दाखव. 1 तारखेपासून कसं करशील तू. सरळ त्याला. 6 तारखेला कोणता वार येतोय. शनिवार. 7 नंतरची दाखव. आता पुढे ठेवून दाखव. दोन्ही हात पुढे घे व्यवस्थित. त्याच्यानंतर 8 तारखेला कोणता वार येईल. 8 तारीख आपलं. 14 तारखेला रविवार. दे त्याच्या पुढे कंटिन्यू कर. 14च्या नंतर किती तारीख येते. 14च्या नंतर किती तारीख येते. 20 तारखेनंतर कोणता वार येतो. 20ला शनिवार येतो. रविवार 21. बरोबर. 21ला रविवार. पुढे 23 नंतर कोणता दिवस येईल सांग. तारीख 24. लाव. व्हेरी गुड. चला पुढे 27 नंतर 28. 29, 30. ओके. शेवटचा दिवसाचा वार कोणता. हे कोणता आहे. बुधवारी. किती तारीख आहे. 31. अशा पद्धतीने